नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या खास व्हिडिओमध्ये आपण शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एक आकर्षक आणि प्रोफेशनल बॅनर डिझाईन कसे तयार करायचे आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्हाला यायचं फोटोशॉपमध्ये। आता फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारची आपण डिझाईन क्रिएट केलेली आहे। सर्वात आधी तुम्हाला सांगतो की आपण अजून दोन फोटोशॉपमध्ये जे आहे डिझाईन क्रिएट केलेले आहे। याची PHP फाइल्स आणि PLP फाइल तुम्हाला दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये भेटून जाईल। या डिझाईन वरती आपण नवीन ट्युटोरियल क्रिएट करणार आहोत। तर पुढच्या व्हिडिओची तुम्ही वाट बघा। आपण उद्या हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती। या डिझाईनला जर तुम्ही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला तर आपण नक्कीच विचार करू की या डिझाईनवर ट्युटोरियल जे आहे क्रिएट करायचं का नाही। तसेच आपण या डिझाईन वरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत, पण उद्या या डिझाईन वरती आपला भन्नाट असा ट्युटोरियल जे आहे क्रिएट होणार आहे आणि या दोन राज्याभिषेक दिनानिमित्त आपण या PHP फाइल्स तुम्हाला देणार आहोत। पण सर्वात आधी आपण आपला आजचा ट्युटोरियल जे आहे या डिझाईन वरती आहे। तर खूप छान जे PHP फाइल्स रेडी झालेली आहे। आता या डिझाईन मध्ये आपण कशा प्रकारे कलर ग्रेडियंट वगैरे यूज केले, टेक्स्टला कशा प्रकारे इफेक्ट दिले किंवा असे सगळे ओव्हरले सारखे स्क्रीन इफेक्ट असतात ते बॅक साइडला कसे टाकले, किंवा ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट असतात किंवा हार्ड लाईट असतात, वाईड लाईट असते, सर्व प्रकारचे इफेक्ट आपण यात जाणून घेणार आहोत। तसंच कलर लॉकअप सारखे इफेक्ट सुद्धा आपण यात क्रिएट केलेले आहे, ऍड केलेले आहे। तर सुरुवातीला मी नॉर्मल तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे डिझाईन जी आपण क्रिएट केलेली आहे। सुरुवातीपासून सांगतो। सर्वात आधी मी काय केलेलं आहे, एक बॅकग्राऊंड घेतला। आता एक भगवा टाइप म्हणा किंवा थोडासा हलकासा रेड दिसतोय, बट ऑरेंज बॅकग्राऊंड आहे। तुम्ही इथं हू सॅच्युरेशन दिलं तर अजून थोडंसं तुम्हाला जर नॉर्मल करायचं असेल बॅकग्राऊंड तर तुम्ही इथे ऍड करू शकता। फिल्टर गॅलरीमध्ये थोडंसं बघा पाहू शकता तुम्ही, मी टेक्स्चर टाइप आलेलं आहे। फिल्टर मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, फिल्टर गॅलरी इथे इफेक्ट जो द्यायचा मी आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। नंतर काय केलेलं, मी बॅकग्राऊंडला मर्ज करण्यासाठी किल्ल्याचा एक फोटो घेतलाय। किल्ल्याचा कोणताही किल्ल्याचा फोटो घ्या तुम्हाला, तसं काय नाही। तर मी इथं रायगडावरचाच फोटो घेतलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे, ओव्हरले केलेले आहे आणि 82% त्याची ऑपोसिटी जी येते ऍड केलेली आहे। आता बॅक साइडला जसं की पाहू शकता मी इथे एक महाराजांचा राज्याभिषेक होता आणि एक फोटो ऍड केलेला आहे। अशा प्रकारे एक AI इमेज आहे। तुम्हाला जर इथं यूज करायचं झालं तर दुसऱ्या प्रकारचा AI इमेज तुम्ही इथे ऍड करू शकता। राज्याभिषेकाचा भरपूर असे फोटो तुम्हाला पिंटरेस्ट म्हणा किंवा गुगल वरती तुम्हाला भेटून जाते। आता इथे महाराजांचा घोड्यावर बसलेला फोटो मी इथे ऍड केलेला आहे। सिंहासनावरचा फोटो मला असं म्हणजे टाकायचा होता, बट असा स्टँडर्ड टाइपचा फोटो मला हवा होता, तर मी इथं महाराजांचा एक घोड्यावरचा बसलेला फोटो मी इथं ऍड केलेला आहे। ज्याला शॅडोज वगैरे म्हणा पायांना आणि इनर शॅडोज म्हणा, अशा प्रकारे मी इथं इफेक्ट जो आहे ऍड केलेला आहे। आणि यानंतर बॅक साइडला महाराजांच्या बॅक साइडला एक सर्कल ऍड केला, एलिप्स म्हणू शकता त्याला, सर्कल ऍड केला आणि सर्कल नॉर्मल मी ठेवलेला आहे। आणि सर्कलच्या बॅक साइडला मी इथं कलर डॉज मध्ये 78% याची ऑपोसिटी ठेवली आणि अशा प्रकारचा इफेक्ट दिलेला आहे। तुम्ही याला ओव्हरले मध्ये सुद्धा ऍड करू शकता, स्क्रीन मध्ये सुद्धा ऍड करू शकता। आता यानंतर डाऊन साइडला थोडंसं लाईट इफेक्ट होता, त्यामुळे मी काय केलेलं आहे, थोडंसं इथे काय केलं, डार्क केलेलं आहे। एक ग्रेडियंट तुम्ही पाहू शकता, इथे ग्रेडियंट हे तुम्हाला इफेक्ट ऑप्शन दिलेला आहे, तो तुम्हाला काय करायचं डाऊन साइडनी ऍड करायचा आहे। ऑलरेडी फाईल मध्ये दिलेला आहे। नंतर महाराजांचं जसं की इथे शिवराज्याभिषेक जे नाव आहे ते मी इथे ऍड केलेलं आहे। आता ह्या नावाला इफेक्ट वगैरे कसे दिलेत, आता नॉर्मली मी इथं ओपन करून दाखवतो। असे भरपूर असे इफेक्ट दिलेले आहेत। नॉर्मली 4 टेक्स्ट मी इथे यूज केलेले आहेत। हे सेपरेट लाईन दिसते तुम्हाला साईडने, हे 2 टेक्स्ट झाले आणि शिव नावाचा एक टेक्स्ट आणि राज्याभिषेक नावाचं चौथं टेक्स्ट, अशा प्रकारचे 4 टेक्स्ट मी ते यूज केलेले आहे। टेक्स्टला इनर शॅडो दिलेला आहे लाईट कलर मध्ये, तुम्ही जर पाहिलं वरच्या साईडने तर नॉर्मल इनर शॅडो मी इथे ऍड केलेला आहे आणि टेक्स्चर ऍड केलेलं आहे। ठीक आहे, गोल्डन म्हणून नाही शकत, पण येलो टाइप मध्ये टेक्स्चर ऍड केले आणि त्याला काय केलं, एक्सप्लोजर जर ऍड केलं तर अशा प्रकारचं एक्सप्लोजर तुमचं जे टेक्स्चर ते तुमचं अशा प्रकारे दिसून येते। बट इथं थोडंसं मी काय केलं, डार्क केले, एक्सप्लोजर ऍड केले आणि अशा प्रकारचा इफेक्ट तिथे क्रिएट झालेला आहे। आता बॅक साईडला तुम्ही पाहू शकाल, हे जो ड्रॉप शॅडोज आहे, ड्रॉप शॅडोज नाही म्हणू शकत, याला लॉंग शॅडोज म्हणतात। लॉंग शॅडोज मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दिलेले आहे, लॉंग शॅडोजचा वापर कसा करायचा त्याच्यावर भरपूर असे टेक्स्ट एडिटिंगचे ट्युटोरियल्स आपले टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि नंतर मी इथे कॉइन्स यूज केले, जसं की 2 इथे शिक्के म्हणू शकता, श्री राजा शिव आणि छत्रपती नावाचे 2 असे कॉइन्स मी इथे यूज केलेले आहेत। बाकी सगळे PNGs वगैरे मी इथे ऍड केले, जसे की यांना राज्याभिषेक दिनाच्या भव्यमध्ये हार्दिक शुभेच्छा आणि काही क्वाइट्स मी इथे ऍड केलेले आहेत वरच्या साईडने।
हे तुम्ही ChatGPT वरून क्वाइट्स अशा प्रकारचे घेऊ शकता. तुम्हाला बघा ChatGPTचा वापर करायचा आहे, असे फोटोज वगैरे तुम्हाला क्रिएट करायचे असेल, हा फोटो जो आहे मी ChatGPT वरून क्रिएट केलेला आहे. तुम्ही पण ChatGPTचा वापर करा. त्यासाठी आपल्या डिझाईन आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर असे AI चे व्हिडिओज मी टाकलेले की डिझाईन क्रिएट करताना AI चा वापर करावा. ठीक आहे. आणि हे स्क्रीन इफेक्ट इथे ऍड केलेले 2 प्रकारचे लॉंग शॉट तुम्हाला माहिती आहे, मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. सुंदर अशी PNG फाईल आलेली आहे. याची PNG फाईल जी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि PNG मटेरियल भेटून जाईल. PLP फाईल याच्यावर क्रिएट करता येणार नाही, त्यामुळे PLP फाईल आपली अवेलेबल नाहीये. आणि राहिला प्रश्न या डिझाईनचे, ते 2 डिझाईन आपल्याकडे आहेत राज्याभिषेकाच्या. या 2 डिझाईन वरती आपण व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण ट्युटोरियल तुम्हाला डिक्टो ट्युटोरियल या डिझाईन वर बनवणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राज्याभिषेक दिन विशेष बॅनर आपला पूर्ण झालेला आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि आकर्षक डिझाईन ट्युटोरियल. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.